नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी या ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 6 आहे। जर याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा काय करायचे पाहून घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जीकेच्या एकूण 20 प्रश्नांचा समावेश केलेला आहे। या 20 प्रश्नापासून आपण जवळपास तुमचे 80 ते 90 प्रश्न कव्हर करणार आहोत। आणि हे 20 प्रश्न कोणते असणार आहेत तर हे TCS ने परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न असणार आहेत। आता तुम्हाला समाज कल्याण भरतीचा अभ्यास करताना तुम्हाला TCS ने विचारलेल्या प्रश्नांचा का अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला माहिती आहे समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे तर TCS घेणार आहे। म्हणून तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं, जास्तीत जास्त TCS ने घेतलेल्या प्रश्नांचाच काय करायचा आहे, सराव करायचा आहे। ठीक आहे। मग या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न, महाराष्ट्र राज्यात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषापैकी महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ कोणती भाषा बोलली जाते? कुठे विचारलंय पहा, महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेजवळ कोणती भाषा बोलली जाते असं विचारलंय। ऑप्शन काय दिलेत पहा, कोकणी, मालवणी, डांगी आणि वऱ्हाडी। तर यापैकी कोणती भाषा बोलली जाते? डांगी भाषा बोलली जाते। त्याच्यानंतर तुम्हाला माहित असेल मालवणी भाषा कुठे बोलली जाते तर मालवणी भाषा कोकणातच बोलली जाते। कोकणी पण कोकणात बोलली जाते। ही जी वऱ्हाडी भाषा आहे ही वऱ्हाडी भाषा कुठे बोलली जाते तर विदर्भामध्ये बोलली जाते। ठीक आहे, लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा तुम्हाला कदाचित भविष्यात पुन्हा प्रश्न विचारू शकतात। ठीक आहे। त्याच्यानंतर ही जी डांगी भाषा आहे ही कुठे बोलली जाते बघा तर डांगच्या प्रदेशामध्ये। ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती त्यावेळेस ह्या डांगच्या प्रदेशामध्ये काय होता, मराठी बहुल लोक असून सुद्धा त्यांना गुजरातमध्ये सामील व्हावं लागलं होतं। का तर आपण वाटाघाटीत कमी पडलो होतं, मुंबई महाराष्ट्रात असावी एवढंच आपलं फोकस होता आणि त्याच्या बदल्यात आपल्याला हा डांगचा प्रदेश काय करावा लागला होता, गुजरातला द्यावा लागला होता। मग ही जी भाषा आहे डांगी, ही भाषा दोन भाषेचं मिश्रण आहे। त्या दोन भाषा कोणत्या पहा तर खानदेशी भाषा आणि गुजराती भाषा, या दोन्हीच्या मधली, म्हणजे काही शब्द खानदेशी काही शब्द गुजराती, दोन्हीच्या संक्रमणातून तयार झालेली भाषा आहे ती डांगी भाषा। ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र राज्यात गोदावरी नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र जवळपास 42% आहे। TCS ने ह्या मागच्या वर्षातच 5 ते 6 वेळेस हा प्रश्न जशाच तसा विचारला TCS ने की गोदावरी नदीचं एकूण पाणलोट क्षेत्र हे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे असं विचारलंय। मग हे किती टक्के आहे तर 49% आहे। आता या ठिकाणी तुम्हाला एक्झॅक्ट आकडा लक्षात ठेवायचा आहे, किती टक्के आहे बघा, 49.5% आहे। ठीक आहे, मग 49 पर्याय येऊ शकतो किंवा 50% पण पर्याय येऊ शकतो। जो पर्याय येईल ते तुम्हाला उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे। त्याचबरोबर हा प्रश्न TCS ने पण विचारला होता। त्याचबरोबर MPSC ने सुद्धा कंबाईनला हा प्रश्न विचारलेला आहे की गोदावरी नदीचं पाणलोट क्षेत्र हे किती टक्के आहे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या। आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, गोदावरी नदी ही काय आहे, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नदी आहे, सगळ्यात लांब नदी आहे, दक्षिण भारतामधली सगळ्यात लांब नदी आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्यानंतर बघा भीमा आणि कृष्णा नदीने एकूण मिळून किती टक्के व्यापलंय, 22.6%। तापी पूर्णाचं किती आहे पाणलोट क्षेत्र, 16.7%। आणि कोकणातील पश्चिम वाहिनी नदीचं किती आहे, 10.7%। लक्षात ठेवायचे। त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक लक्षात ठेवायचं ते म्हणजे नर्मदा नदीचं। नर्मदा नदीचं काय आहे, सगळ्यात कमी आहे। नर्मदा नदी काय होती, महाराष्ट्राच्या सीमेवरून फक्त 54 किलोमीटर वाहते, मग हिने 0.5% पाणलोट क्षेत्र काय नर्मदा नदीच्या याच्यामध्ये येतं, ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, प्रश्न येण्याची शक्यता कुठे असते, एक तर सगळ्यात जास्त किंवा सगळ्यात कमी। मग नर्मदा एक सगळ्यात कमी लक्षात ठेवा आणि त्याच्यातील कोकणातल्या नद्याचं पण लक्षात ठेवा, किती आहे 10.7%, म्हणजे राऊंड फिगर 10 जरी लक्षात ठेवलं तरी चालतंय। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू। 3 नंबर, खालीलपैकी कोणते भारताचे उत्पादन प्रमाणीकरण मानक नाही? आता नाही असं विचारलंय आणि काय नाही असं विचारलंय तर मानक, कसलं मानक, उत्पादन प्रमाणीकरण। म्हणजे तुम्ही बघा ज्यावेळेस बाजारातून काही वस्तू आणता त्यावेळेस त्याच्यावरती बघा काही मार्क असतात बघा, जसं की ॲग मार्क असतं, ISI मार्क असतं किंवा FPO असतं। मग इथं विचारलंय की हे जे प्रमाणीकरण आहेत याच्यापैकी कोणतं भारताचं नाही। मग ऑप्शन काय दिलेत बघा, ISO दिलंय, FPO दिलंय, ISI दिलंय आणि ॲग मार्क दिलंय। मग यापैकी ISO हे जे मार्क आहे हे भारताचं नाही, तर हे कोणतं आहे, ही आंतरराष्ट्रीय मानक विकास संस्था आहे। म्हणजे ही जागतिक स्तरावरचं हे मानांकन आहे, कोणतं ISO हे। ठीक आहे, ह्या ISO संघटनेची स्थापना कधी करण्यात आली बघा
23 फेब्रुवारी 1947ला याच्यामध्ये किती देश सदस्य आहेत? 167 आहेत. आणि याचं मुख्यालय कुठं आहे? जिनिव्हा या ठिकाणी आहे. जिनिव्हा कोणत्या देशामध्ये आहे? तर जिनिव्हा स्वित्झर्लंड देशामध्ये आहे. सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. मग या ठिकाणी तुम्हाला अजून काय लक्षात ठेवायचंय की भारताचे उत्पादन प्रमाणीकरण कोणते हे लक्षात ठेवायचंय. मग ISI मार्क आहे, त्याच्यानंतर FPO आहे आणि एग मार्क आहे. आता या ठिकाणी फरक लक्षात ठेवा. हे कोणतं आहे? ISO आहे आणि भारताचं कोणतं आहे? ISI आहे. म्हणजे फक्त इथं O आहे, तिथं शेवटी I आहे. दोन्हीतला थोडासा नॉर्मल फरक आहे, पण तो लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 4 नंबर. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना म्हणजेच कोणाची स्थापना? RSSच्या स्थापनेवरती या ठिकाणी प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये RSSची स्थापना झाली. मग RSSची स्थापना कुठं झाली होती? नागपूर या ठिकाणी झाली होती. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो, RSSची स्थापना कधी झाली? तर पहा 27 सप्टेंबर 1925ला. तारीख लक्षात नाही ठेवली तरी चालेल, परंतु 1925 लक्षात ठेवायचं हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे RSSचे संस्थापक कोण होते? मग कोण होते? तर KB हेडगेवार हे काय होते? RSSचे संस्थापक होते. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो, RSSचं मुख्यालय कुठं आहे? तर मुख्यालय अजून सुद्धा कुठं आहे? नागपूर या ठिकाणीच RSSचं मुख्यालय आहे. ठीक आहे. सध्या RSSचे संघचालक कोण आहेत? मोहन भागवत आहेत. पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी परंतु अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय इम्पॉर्टंट अशी या ठिकाणी आपण सूचना पाहणार आहोत. मित्रांनो आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय उपयुक्त, अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय आहे? तर या ठिकाणी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये TCS पॅटर्ननुसार तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. आता या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा. तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित मिळतील. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्येच अतिशय IMP, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील बघा. मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, त्याच्यानंतर TCS पॅटर्ननुसार बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय IMP अशा नोट्स असणार आहेत. आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अभ्यास करताना काय करायचंय? तुम्हाला TCSने घेतलेल्या प्रश्नपत्रिकेचे जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. मग जर तुम्ही एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा अभ्यास केला मित्रांनो तर तुम्ही परीक्षेमध्ये सहज 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी घेऊ शकता. आणि जर तुम्ही 170 पेक्षा जास्त मार्क घेतले तर तुमचं सिलेक्शन काय होणार? 100% सिलेक्शन होणार. आणि होणारच नाही तर ते सिलेक्शन कुठं होणार? तुम्हाला ज्या ठिकाणी पोस्टिंग पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग भेटणार. का? तर जास्त मार्क असतील तर आपल्याला चॉईस पोस्टिंग दिली जाते. मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो? तर फक्त 250 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर मित्रांनो आज सुद्धा चालू आहे. मग जर तुम्ही आज आपली ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30. तुम्हाला काय करायचंय? या नंबरवरती 139 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे 139 रुपये पे केले त्याचा एक काय करायचं मित्रांनो? एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे मित्रांनो. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. तुमचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला मिळाल्याबरोबर मित्रांनो 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हे संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल? प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. जास्त वेळ घेणार नाही. पुढचा प्रश्न बघूया. महत्त्वाचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे? आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला TCSच्या परीक्षेची तयारी करत असताना म्हणजे तुमची कुठल्याही विभागाची परीक्षा असू द्या फक्त 8-1 असली पाहिजे. की काय 8? की ती परीक्षा TCS घेणारी असली पाहिजे. जर TCS परीक्षा घेणार असेल तर मग कुठलाही विभाग असो, तुमचा समाज कल्याण असो, आता आदिवासी विभागाची तर नाही TCS घेणार, त्याच्यानंतर महिला व बालविकास असो, ICDS म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका असो, ह्या सगळ्या ठिकाणी परीक्षा कोण घेणार आहे? TCS घेणार आहे.
मग TCSचं एक सगळ्यात महत्त्वाचं चॅप्टर ते म्हणजे कोणतं? 2011ची लोकसंख्या. काय 2011ची लोकसंख्या म्हणा किंवा जनगणना म्हणा, ही TCS साठी काय खूप महत्त्वाचं आहे. TCS याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये, प्रत्येक परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न काय करत आहे? हमखास विचारत आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी काय विचारलंय की बाबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे असं विचारलंय. ऑप्शन काय दिलेत बघा, सांगली, धुळे, पालघर आणि नंदुरबार. मग यापैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे आदिवासीची? तर ती नंदुरबारमध्ये आहे. नंदुरबार हा काय 100% आदिवासी जिल्हा आहे. हा प्रश्न सुद्धा विचारला जातो. खालीलपैकी कोणता जिल्हा 100% आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा आहे? तर तो कोणता आहे? नंदुरबार आहे. त्याच्यानंतर अजून दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या. आता सर्वाधिक आणि जास्त एकच आहे, मग जास्त खुडतो. सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं विचारलं जातं. मग सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. आता या ठिकाणी तुम्हाला आजकालचे काही क्लासवाले सांगत असतील की ठाणे नका लिहू, आता पुणे लिहा. का पुणे लिहा जर म्हटलं तर ते काय म्हणतात, ठाण्यामधून काय केलंय? पालघर वेगळा केलाय, म्हणून आता लोकसंख्येने सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे? तर पुणे आहे. पण अशी चूक तुम्ही करू नका, कारण प्रश्नामध्ये धडधडीत विचारलेलं असतं. 2011च्या जनगणनेनुसार 2011ला ठाण्याचं विभाजन झालं होतं का? ठाण्याचं विभाजन पालघर निर्माण करण्यासाठी कधी झालं? 2014ला झालं आहे. आणि 2014 नंतर जनगणना झाली का? नाही झाली. म्हणजे अधिकृत आकडेवारी तुमच्याकडे आहे का? अधिकृत आकडेवारी फक्त आपल्याकडे 2011ची आहे. म्हणून तुम्ही बिंदास उत्तर काय लिहून टाकायचं? ठाणे लिहून टाकायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातला सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे? तर तो सिंधुदुर्ग जिल्हा आहे, की ज्याची लोकसंख्या काय आहे? सगळ्यात कमी आहे. मग तुम्हाला जास्तवाला पण लक्षात ठेवायचा. जास्त कोणता आहे? ठाणे आहे. कमी कोणता आहे? सिंधुदुर्ग आहे. दोन्ही जिल्हे कुठले आहेत? कोकणातले आहेत. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. ठीक आहे. अजून भरपूर प्रश्न आहेत लोकसंख्येवरती, तरी मी इथं सगळे घेतले नाहीत. प्रश्न त्याच्यानंतर विचारला जातो की महाराष्ट्रातील सर्वाधिक घनता कोणत्या जिल्ह्याची आहे? मग सगळ्यात जास्त घनता कोणत्या जिल्ह्याची आहे? तर ती मुंबई उपनगरची आहे. आता जास्त विचारलं म्हणजेच काय विचारणार? परत कमी पण विचारणार की सगळ्यात कमी घनता कोणत्या जिल्ह्याची आहे? तर सगळ्यात कमी घनता गडचिरोली जिल्ह्याची आहे. त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं विचारलं जातं ते म्हणजे लिंग गुणोत्तर. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर हे सर्वाधिक आहे असं विचारलं जातं. मग सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं आहे? रत्नागिरीचं आहे. आणि किती आहे? 1122 म्हणजे 1122. आकडा तोंडपाठच ठेवायचा, खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात आता जास्त आलं म्हणजे कमी येणारच. मग सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं आहे? तर ते मुंबई शहरचं. फक्त किती आहे? 832 आहे. त्याच्यानंतर लिंग गुणोत्तरच, पण कोणतं लिंग गुणोत्तर? बाललिंग गुणोत्तर. बाललिंग गुणोत्तर म्हणजे काय? 0 ते 6 वर्ष वयोगटातील लिंग गुणोत्तर. मग याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोणाचं आहे? पालघरचं आहे. किती आहे? 967 आहे. सगळ्यात कमी कुठला आहे? बीडचं आहे. किती आहे बीडचं? 807 आहे. सगळे प्रश्न तुम्हाला पाठ ठेवायचे आहेत मित्रांनो, 100%. मी खात्री देऊन सांगतो, या 9 पैकी एक प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये 100% असणार. इथं जे घेतलेत ना आपण हे 9, याच्यातला एक प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये 100% असणार म्हणजे असणारच. ठीक आहे. त्याच्यामुळे पाठच ठेवा. पुढचा प्रश्न बघा, 6 नंबर. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी डॅशमध्ये होते. मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन होतं, या पहिल्या अधिवेशनाला सगळ्यात जास्त प्रतिनिधी कोणत्या ठिकाणावरून उपलब्ध होते असं विचारलंय. मग सगळ्यात जास्त प्रतिनिधी कोणत्या प्रांताचे होते? तर ते मुंबई प्रांताचे होते. आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला एकूण किती प्रतिनिधी उपलब्ध होते किंवा हजर होते? तर किती प्रतिनिधी हजर होते? 72 प्रतिनिधी या ठिकाणी हजर होते. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, हे अधिवेशन कुठं भरलं होतं? तर हे मुंबईतच भरलं होतं. अधिवेशन कधी भरलं होतं हे पण विचारलं जातं. 28 डिसेंबर 1885. आणि हीच तारीख काय आहे? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आहे. प्रश्न विचारला जातो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर कधी झाली? 28 डिसेंबर 1885ला झाली. कोणाच्या अध्यक्षतेखाली पहिलं अधिवेशन झालं किंवा पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर हे कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी. उमेशचंद्र बॅनर्जी काय होते? पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण होतं हे पण लक्षात ठेवा. तर ॲलन ह्यूम
हा एक ब्रिटिश अधिकारी होता आणि हा काय होता, रिटायर अधिकारी होता. हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा संस्थापक आहे. म्हणजे ज्याला आपण आजची काँग्रेस म्हणतो, ह्या काँग्रेसची स्थापना कधी झाली, 28 डिसेंबर 1885 ला. त्याचा संस्थापक कोण होता, ॲलन ह्यूम होता. पहिलं अधिवेशन कुठं भरलं, मुंबईला. त्याला किती लोक उपलब्ध होते, 72 लोक होते. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, उमेशचंद्र बॅनर्जी होते. हे सगळं महत्वाचं आहे मित्रांनो. आपण तुम्हाला सांगतो ना, त्यातलं प्रत्येक वाक्य ना वाक्य काय असते, महत्वाचं असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न 7 नंबर. त्याच्या अगोदर एक छोटीशी विनंती, व्हिडिओला जर मित्रांनो तुम्ही अजून लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. लाईक आणि सबस्क्राईब दोन्ही काय आहे मित्रांनो, मोफत आहे आणि याच्यामध्ये तुमचाच फायदा होतो. मला अजूनही बऱ्याच जणांचे मेसेज येतात की सर नवीन व्हिडिओ दिसत नाही, लिंक टाका किंवा रोज लिंक टाकायचा. आता सगळ्यांना मला रोज लिंक टाकणं काय होत नाही, शक्य होत नाही. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही लाईक केलं आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आपला पुढचा आलेला व्हिडिओ काय होणार, सगळ्यात आधी आपोआप यूट्यूब तुम्हाला दाखवणार. ठीक आहे. पुढचा 7 नंबर. डॅश डॅश यांनी 1867 मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली असं विचारलं. मग ही कोणी केली होती, आत्माराम पांडुरंग तर्खडकर, त्यांचे बंधू दादाराम पांडुरंग तर्खडकर आणि अजून तिसरे बंधू भास्कर पांडुरंग तर्खडकर. हे जे तर्खडकर बंधू होते, 3 बंधू होते, 3 भाऊ होते, या तिघांनी मिळून काय केली होती, प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. कधी केली, 1867 ला केली. आणि कुठं केली, तर मुंबईत केली. 4ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो, ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली, तर कधी झाली, 1828 ला झाली. अजून विचारलं जातं, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या प्रांतामध्ये झाली, कोणत्या प्रांतात झाली, बंगाल प्रांतात. आणि अजून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण आहेत किंवा ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, तर कोणी केली, राजा राम मोहन राव यांनी केली. त्याच्यानंतर आर्य समाजाची स्थापना कधी झाली विचारलं जातं, कधी झाली, 1875 ला झाली. कुठं झाली, मुंबईला झाली. कोणी केली, स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. ठीक आहे. 3ही गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. पुढचा 8 नंबर. डॅश डॅश या मराठा राज्यकर्त्याच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला. काय विचारलंय, सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला असं आपल्याला विचारलंय. मग हा किल्ला कोणी बांधला होता, तर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर. सातवाहन राजवटीच्या काळात पुढीलपैकी कोणत्या लेणी खोदल्या गेल्या, घारापुरी, वेरूळ, बेडसे आणि कार्ले. तर यापैकी कार्ले लेण्या ह्या सातवाहन काळामध्ये खोदल्या गेल्या. सातवाहन काळ कोणता आहे बघा, याच्यावरती प्रश्न आला होता. तर हा इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 220 झालं. इथं इसवी सन 230च उत्तर आहे. ठीक आहे. 230 ते 230 म्हणजे असं त्यांनी किती, 460 वर्ष महाराष्ट्रावरती राज्य केलेले. कोणी, सातवाहन घराण्याने. ठीक आहे. मग ह्या सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता, तर तो सिमुख होता. खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर सातवाहन घराण्याची राजधानी कुठे होती, पैठणला होती. पण तेव्हा पैठणचं नाव काय, पैठण नव्हतं. पैठणचं नाव काय होतं तेव्हा, प्रतिष्ठान होतं. मग कदाचित पर्यायामध्ये तुम्हाला प्रतिष्ठान सुद्धा असू शकतं. नाही तर तुम्ही म्हणता सरांनी पैठण सांगितलं आणि इथं तर पर्यायात प्रतिष्ठान आलं, असं कसं. मग लक्षात ठेवा, तेव्हा पैठणचं नाव काय होतं, प्रतिष्ठान होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर. काश्मीरी हंगुल, त्यालाच लाल हरिण म्हणतात, हे फक्त डॅश डॅश आढळतं. मग हे काश्मीरी हंगुल कुठं आढळतं, तर दाचीगम वन्यजीव अभयारण्यामध्ये आढळतं. मग हे दाचीगम वन्यजीव अभयारण्य कुठं असणार आहे, तर हे काश्मीरमध्ये आहे. त्या काश्मीरी हंगुलूनच तुम्हाला कळालं असेल कुठं आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो बघा या गिर राष्ट्रीय उद्यानावरती. गिर राष्ट्रीय उद्यान कुठं आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे, गुजरातमध्ये आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे, आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे, एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे, आसाममध्ये आहे. त्याच्यानंतर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान खूप महत्वाचं आहे. भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं असेल, तर ते जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे, वाघासाठी. कोणत्या राज्यामध्ये आहे, उत्तराखंडमध्ये आहे. त्याच्यानंतर रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे, वाघासाठी. कोणत्या राज्यामध्ये आहे, तर राजस्थान राज्यामध्ये आहे. हे काही मी इथं महत्वाचे 4 घेतलेत, पण अजून भरपूर राष्ट्रीय उद्यान आहेत आणि ज्याच्यावरती TCS प्रश्न विचारतं. आता राष्ट्रीय उद्यानाचा अभ्यास करताना तुम्हाला फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. त्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव, कोणत्या राज्यामध्ये आहे आणि कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याची स्थापना कधी झाली, त्याचं क्षेत्रफळ किती आहे, काही लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त एवढ्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. पुढचा 11 नंबर.
2021 मध्ये महाराष्ट्र राज्यात किती राष्ट्रीय उद्यान होते? महाराष्ट्रामध्ये किती राष्ट्रीय उद्यान आहेत? तर 6 आहेत. 21 मध्ये पण 6 होते आणि आज पण किती आहेत? तर आज सुद्धा 6च आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे नवीन उद्यान निर्माण झालेलं नाही. मग हे 6 कोणते आहेत? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कुठं आहे? चंद्रपूरमध्ये. नवेगाव बांध कुठं आहे? गोंदियामध्ये. पेंच त्याचंच नामांतरण काय केलंय? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? नागपूरमध्ये. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? मुंबई उपनगरामध्ये. ठीक आहे. पुढचा गुगामल मेळघाटामध्ये आहे आणि चांदोली कुठं आहे? सांगलीमध्ये आहे. ठीक आहे. 12 नंबर, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो? नैऋत्य मान्सून महाराष्ट्रामध्ये कुठं दाखल होतं? सर्वप्रथम मुंबईला दाखल होतो. मग मुंबई कोणत्या विभागामध्ये आहे? कोकणामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्रामध्ये पावसाळा ऋतू कोणत्या महिन्यात असतो? तर लक्षात ठेवा, जून ते सप्टेंबर मध्ये असतो. इथं काय होतं माहिती आहे का? सारखे पर्याय दिले जातात. पर्याय देताना ते काय करणार? जून ते ऑगस्ट देणार, जून ते ऑक्टोबर देणार, जुलै ते सप्टेंबर देणार, जुलै ते ऑक्टोबर देणार. मग गोळ होतं, म्हणून लक्षात ठेवायचं कधी? जून ते सप्टेंबर. आणि महाराष्ट्रामध्ये सरासरी किती पाऊस पडतो? 120 सेमी पाऊस पडतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू, महत्वाचा 13 नंबर, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम अस्पृश्यतेची चाल नष्ट करते? खूप महत्वाचं आहे. कोणती चाल? अस्पृश्यतेची चाल कोणत्या कलमाने नष्ट केलेली आहे? तर कलम 17 नुसार अस्पृश्यतेची चाल नष्ट केलेली आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. प्रश्न तुम्हाला जशाचा तसा कमीत कमी 100-125 वेळेस आला असेल. पुढचा प्रश्न बघूया, 14 नंबर, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा औरंगाबाद विभागामध्ये येत नाही असं विचारलंय. प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचं. नाही विचारलंय. आणि कशामध्ये? तर औरंगाबाद विभागामध्ये. आता या ठिकाणी लक्षात घ्या, औरंगाबादचं नामांतरण काय झालंय सध्या? छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. ठीक आहे. मग तुम्ही म्हणता सर नामांतरण तर छत्रपती संभाजीनगर झाले, मग तुम्ही औरंगाबाद काय घेतलं? तर हा प्रश्न कधीचा आहे? TCSने विचारलेला प्रश्न आहे. मग TCSने प्रश्नामध्ये औरंगाबाद घेतलं होतं, म्हणून आपण ते जशाच्या तसं ठेवलंय. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ऑप्शन काय दिलेत? सांगली, लातूर, बीड, उस्मानाबाद. मग यापैकी नाही विचारले म्हटलं कोणता नाही? सांगली नाही. सांगली कोणत्या विभागामध्ये आहे? तर हा पुणे विभागामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, इथं उस्मानाबाद आहे. उस्मानाबादचं नामांतरण सुद्धा आता बदललंय. काय झालंय? धाराशिव झालंय. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. धाराशिव झालंय. ठीक आहे. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव आणि अहमदनगरचं अहिल्यानगर, हे तुम्हाला तिन्ही नामांतरण लक्षात ठेवायचे आहेत. क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा विभाग कोणता आहे? तर तो औरंगाबाद म्हणजेच कोणता? छत्रपती संभाजीनगर हा जो विभाग आहे हा क्षेत्रफळानुसार काय आहे? सगळ्यात मोठा विभाग आहे. आणि याच्यामध्ये किती जिल्हे आहेत? तर एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये होतो. पुढचा प्रश्न 15 नंबर, बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि ऍसिड हल्ला पीडितांसाठी महाराष्ट्र सरकारने डॅशची सुधारित योजना सुरू केली. मग कोणती योजना सुरू केलेली आहे? मनोधैर्य योजना सुरू केलेली आहे. सॉरी, कोणती योजना? मनोधैर्य योजना. कशासाठी? बघा, बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि ऍसिड हल्ला पीडित महिलांसाठी. ठीक आहे. कोणी सुरू केलेली आहे? महाराष्ट्र सरकारने. उद्या तुम्हाला असं सुद्धा प्रश्न विचारू शकतात, खालीलपैकी कोणत्या राज्याने मनोधैर्य योजना सुरू केलेली आहे? मग कोणत्या राज्याने केली आहे? महाराष्ट्र राज्याने. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय, कधीपासून योजना चालू झाली? तर 2 ऑक्टोबर 2013 पासून. ते पण विचारू शकतात, विचारतात. त्याच्यानंतर कुठल्याही योजनेचा अभ्यास करताना मित्रांनो तुम्हाला काय करायचंय? 3 गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. काय 3 गोष्टीचा? एक तर बाबा त्या योजनेचं उद्दिष्ट काय आहे. मग मनोधैर्य योजनेचं उद्दिष्ट काय? बघा, लैंगिक अत्याचार, ऍसिड हल्ला पीडित महिलांना मानसिक, आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी मदत करणे. मानसिक पुनर्वसन, आर्थिक पुनर्वसन आणि सामाजिक पुनर्वसनासाठी मदत करणे हे उद्दिष्ट आहे. वैशिष्ट्य काय आहे बघा या योजनेचं? तर पीडितांना तात्काळ आर्थिक मदत, वैद्यकीय उपचार, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन आणि सामाजिक पुनर्वसनासाठी पाठिंबा. ठीक आहे. आणि योजना राबवणारा घटक कोणता आहे? तर कोणता आहे? महिला व बालविकास विभाग आहे. हा प्रश्न सुद्धा विचारला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची रोख पुरस्कार रक्कम किती आहे? मग रोख पुरस्कार रक्कम किती आहे याची? 25 लाख रुपये आहे. ही रक्कम आता वाढवली आहे म्हणून याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर हे जे पुरस्कार आहे याचं नाव सुद्धा बदललंय. काय नाव केलंय? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. याचंच पहिलं नाव काय होतं?
राजीव गांधी पुरस्कार होतं, म्हणून याच्यावरती प्रश्न परीक्षेत पुन्हा पुन्हा तुम्हाला येऊ शकतो. त्याच्यानंतर या पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 1992ला. बघा, पूर्वीचं नाव काय होतं? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होतं. ठीक आहे. आता नामांतरण काय केले मोदी सरकारने? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केले. आणि हा पहिला पुरस्कार कोणाला मिळाला होता? तर विश्वनाथ आनंद हे जे आपले बुद्धिबळपटू आहेत यांना हा पहिला पुरस्कार मिळाला होता. 17 नंबर, लखनौ करारावर सह्या करून डॅश आणि मोहम्मद अली जिन्ना यांनी राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यात राजकीय ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मग इथं विचारलं आपल्याला, लखनौ करारावर कोणी सही केली? तर कोणी? लोकमान्य टिळक आणि मोहम्मद अली जिन्ना या दोघांमध्ये काय झाला होता? लखनौ करार झाला होता. ठीक आहे. कशासाठी? तर मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभा, त्यालाच आपण काय म्हणतो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात राजकीय ऐक्य घडवून आणण्यासाठी. आणि हा लखनौ करार कधी झाला होता? 1916ला झाला होता. हे पण लक्षात ठेवा, प्रश्न विचारलेला आहे. 17 नंतर डायरेक्ट 19 आलं, म्हणजे 18 नंबरचा प्रश्न इथं टायपिंग करायचा राहून गेलाय, काही हरकत नाही. बघूया 19 नंबर काय. खालीलपैकी कोणती संशोधन संस्था महाराष्ट्रात आहे असं विचारलंय. बघा, इथं 2 संस्था दिल्यात आणि खाली आपल्याला इथं बघा पुन्हा 4 पर्याय दिलेत आणि या 2 पैकी कोणती संस्था महाराष्ट्रात आहे असं आपल्याला विचारलंय. मग बघूया काय आहे. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था आणि दुसरं ऑप्शन काय आहे? वन संशोधन संस्था. मग ह्या दोन्ही पैकी एकही संस्था महाराष्ट्रात नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. दोन्ही संस्था महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. मग जी राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था आहे ही कुठं आहे? तर ही कर्नालला आहे. कर्नाल कोणत्या राज्यामध्ये आहे? हरियाणा. आणि या संस्थेची स्थापना कधी झाली? 1955ला झाली. त्याच्यानंतर वन संशोधन संस्था कुठं आहे आपली? डेहराडूनला आहे. तुम्ही ऐकलं असेल, डेहराडूनला आहे. हिची स्थापना 1906 म्हणजे इंग्रजांनी हिची स्थापना केलेली आहे. कशाची? वन संशोधन संस्थेची. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 20 नंबर. सोलर कुकरची पेटी आतील बाजूस डॅश रंगाने रंगवतात. प्रश्न सोपा वाटतो तुम्हाला, परंतु भरपूर वेळेस प्रश्न जसाचा तसा काय झालेला आहे? रिपीट झालेला आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, धन्यवाद मित्रांनो.